दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे। मुंबईत अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्याची प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे। त्यासाठी आणि 15 एप्रिलपासून पूल बंद होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्याच्या उद्देशाने काम सुरू आहे आणि येत्या 2 महिन्यात विस्तृत अहवाल सादर केला जाईल। सोनं आजवरच्या उच्चांकावर 2913 ने वाढून 93,074 रुपये प्रति तोळा झालाय आणि चांदी 1958 वाढून आता 92,627 रुपये प्रति किलोवर गेलाय आणि चालू वर्षात आतापर्यंत सोनं 16,900 रुपयांनी महागलंय। दूषित पाणी पुरवठा रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। कुचन नगर भागामध्ये दूषित पाणी पुरवठा का होतोय, रोबोटिक्स तंत्रज्ञानाद्वारे शोध घेतला जाईल। भंडाऱ्यात 33 प्राथमिक आरोग्य केंद्रातले 150हून अधिक आरोग्य पार्ट टाइम अटेंडंट गेल्या 5 महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत आणि 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू झालंय। वेतन तात्काळ जमा करण्याचे आदेश आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यामधल्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पुणे दर्शन बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे। ही सेवा डेक्कन जिमखाना आणि पुणे स्टेशनपासून सुरू होते पुणे दर्शन बस सेवा। मुंब्रा कळवा स्थानकांदरम्यान दोघांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झालाय। ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद। 19 वर्षीय आणि 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। धाराशिवमध्ये चैत्र पौर्णिमेच्या तुळजापूरमध्ये यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि आजपासून 15 तारखेपर्यंत ही यात्रा असणार आहे। दरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार आजपासून बंद। सिंधुदुर्गातील पहिल्या मार्केट यार्डचं आज भूमिपूजन। या मार्केट यार्डमुळे कोकणातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। यामुळे शेतकरी वर्गात समाधान। नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातामध्ये 7 प्रवासी जखमी आहेत। रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोंदियाच्या रेल टोली या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा। गुलमोहराचं झाड विद्युत खांबावर कोसळलंय आणि सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। अमरावती परतवाडा महामार्गावर कडुनिंबाचं झाड कोसळल्यानं 1 तास वाहतूक ठप्प। बऱ्याच वेळानंतर जेसीबीच्या सहाय्यानं झाड फटवलंय, मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप।